नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड CET सेल कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल यांच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा सुधारित अंतिम दिनांकाबाबत तर आता आपल्याला माहीतच आहे, आता 23 सप्टेंबर रोजी इंजिनिअरिंगचे आणि पॉलिटेक्निकचे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन चे सर्व ॲडमिशन हे बंद झाले होते. तरी पण आता AICTE ने 2024-25 करिता 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही तुमचे ॲडमिशन्स त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन अगेन्स्ट कॅपच्या कोट्यामधून कन्फर्म करू शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांची संधी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी किंवा डायरेक्ट सेकंड इयर BEला ॲडमिशन घेण्यासाठी किंवा बी आर्किटेक्चरसाठी किंवा ME MTech किंवा MBA MS आर्किटेक्चर बी आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन राहिलेले आहे. कोणाचे ॲडमिशन त्या ठिकाणी नाही झाले काही कारणास्तव, तर त्यांना एक संधी म्हणून या ठिकाणी 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही ॲडमिशन करू शकतात. तर ॲडमिशन करण्याची प्रोसिजर काय, तर या ठिकाणी तुम्हाला दिलेले शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय शासकीय अनुदानित गव्हर्नमेंट ॲडेड विद्यापीठ युनिव्हर्सिटी आणि खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या आणि द्वितीय वर्षाच्या खालील तक्त्यात नमूद अभ्यासक्रमाच्या कॅप नंतर रिक्त राहिलेल्या म्हणजे ज्या कॅप झाली त्याच्यानंतर ज्या जागा रिमेनिंग आहे तर त्या सीट तुम्ही या अगेन्स्ट कॅपच्या कोट्यातून या ठिकाणी भरू शकतात. तर त्याला प्रोसिजर या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला कसं अप्लाय करायचं काय असेल, तर काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे. तर तुम्ही www.mahacet.org या संकेतस्थळावर भेट दिले तर तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स इन्फॉर्मेशन सुद्धा मिळेल. तर अशाच प्रकारे माझ्या चॅनलमध्ये या CET सेल बद्दल माहिती येत असते, युनिव्हर्सिटीच्या सिलेबस बद्दल सुद्धा माहिती येत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यात यावे. थँक्यू.